बघू शकता आपण आपल्या नेहमीच्या लोकेशनवर आलेलो आहे. तर आपल्या जो EG1 ॲक्शन कॅमेरा आहे EG1 प्लस, यामध्ये आपल्याला कोणताही एक्सटर्नल माईक चा सपोर्ट भेटत नाही आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर भरपूर दिवसातून आपण आज व्हिडिओ शूट करतो. तर आज वातावरण पण खूप मस्त आहे, त्यामुळे आपण चाललो आहे व्हिडिओ शूट करायला. तर बघू शकता समोरचं वातावरण कसं आहे. खूप ढगाळ वातावरण आहे, म्हणजे खूप पावसाचं वातावरण आहे. समोर खूप असं आपण चाललेलं आहे ब्लॅक शूट करायला. तर आता नेहमीच्या ठिकाणावर आपण जाऊ ब्लॅक शूट करायला. आपलं बाईक चांगल्या वेगळं त्यामुळे आपल्याला रूल्स वगैरे जायचं आहे. झोपायला तर आपण बाईक ब्लॅक करणार आहोत. आता नवरात्रीचं दिवसाला जायचं, नवरात्रीचं दिवस आहे. पुन्हा आपण समजतं लोकेशनवर जाऊयात आपल्या. रातचं वातावरण खूप आहे मस्त आहे, त्यामुळे आपण लगीन करायला चाललो आहे. पण ती भरपूर दिवस झालं पाऊस पडत होता, त्यामुळे आपल्याला बाहेर निघायला तर घेतले. तर आपण संधीचा लाभ घेऊ. क्लायमेट झालेला आहे आता. बघू शकतो तुम्ही कॅमेरावर कॅच करत असेल, मस्त तो आनंद झालेला आहे. जायचं सिंगलची पूजा. तर खूप असं वातावरण मस्त वाटतं. वातावरण छान आहे. या क्लायमेटमध्ये जर खूप असं म्हणजे कारण की अशा क्लायमेट आहे आज. जास्त ऊन पण नाही लागत आणि पाऊस पण पडत नाही, म्हणजे तर एकदम मीडियम वातावरण आहे. यामध्ये करायला खूप मजा येते. अशा वातावरणामध्ये तर असं बाहेर जायला पाहिजे, भाषामध्ये वगैरे गाईड करण्यासाठी. तसं अजून सुद्धा आपण जाऊयात आपण. तर मित्र वगैरे असले तर त्याच्यामध्ये पण राईड करायला. तर मित्रांनो, आपल्या EG1 ॲक्शन कॅमेरामध्ये जो एक्सटर्नल माईक येतो त्यानंतर आपली व्हॉइस क्वालिटी तोच माईक आपल्याला करू शकतो, कारण की अनदर माईक त्यावर सपोर्टच करत नाहीये. दुसरं एक्सटर्नल माईक त्यावर सपोर्टच करत नाही. कारण तुम्ही EG1 साईटवर पण जाऊन चेक केलं त्यावर कुठला माईक वगैरे किंवा दुसऱ्या मायक्रोचा C टाईप जॅक असा कुठला आहेच नाही की त्याने आपलं बस क्वालिटी बेटर राहील. कारण की EG1 प्लस जो ॲक्शन कॅमेरा आहे त्यामध्ये एक्सटर्नल माईक कुठला सपोर्टच करत नाही. EG1 ॲक्शन कॅमेरा आणि जो EG1 ॲक्शन कॅमेरा आहे त्यामध्ये मायक्रो USB टाईप जो जॅक लागतो तो सपोर्ट करतो. जो EG1 प्लस कॅमेरा आहे त्यामध्ये मायक्रो USB मायक्रोवेव्ह किंवा सपोर्ट करत नाही.
तर ते मला खूप व्हिडिओ बघितल्यानंतर कळालं की मायक्रोवेव्ह जो असतो तो EG1 प्लसला सपोर्ट करत नाही. आता बघू शकता आपण तो जुगाड काढला आहे. त्यामध्ये आपण एक जुगाड काढला आहे त्यामध्ये की आता आपण आपल्या मोबाईलमध्ये व्हॉइस आहे म्हटलं म्हणजे आपला दुसरा व्हॉइस रेकॉर्ड करून एडिट करताना आपण ते दोन्ही व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्ड करून. तर बघू शकता आपण आपल्या नेहमीच्या लोकेशनवर आलेलो आहे. तर आपल्या जो EG1 ॲक्शन कॅमेरा आहे EG1 प्लस, यामध्ये आपल्याला कोणताही एक्सटर्नल माईकचा सपोर्ट भेटत नाही आहे. तर बघू शकता तुम्ही. तर यामध्ये आपल्याला कोणताही एक्सटर्नल माईकचा सपोर्ट भेटत नाही आहे. खूप व्हिडिओज बघितले मी की आपण ते जे मायक्रो USB जॅक मागवले होते तर ते EG1 ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये लागत आहेत, EG1 प्लसमध्ये लागत नाही. तर आपले दोन जे आपण जो मायक्रोवेव्ह USB मागवले होते ते तर आपले वेस्ट गेले. EG1ला कंप्लेंट केली मी की असं काय, तर ते बोलले की EG1 प्लस जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याला एक्सटर्नल माईक सपोर्ट करत नाही. तर मग त्यांना विचारलं की कुठले असे C टाईप जॅक वगैरे आहे का की त्यामध्ये आपल्याला बेटर क्वालिटी जुगाड केलेला आहे आपली व्हॉइस क्वालिटी बेटर करण्यासाठी. तर आपल्याला एक वायरलेस माईक घ्यावा लागेल आपल्याला व्हॉइस क्वालिटी हे करण्यासाठी, बेटर करण्यासाठी. कारण की या कॅमेऱ्याला कोणताही आपला एक्सटर्नल माईक सपोर्ट करत नाही आहे. आणि ही मायक्रो USB जी जॅक आहे ती EG1 साईडवरून जे आपण मागवली आहे ती पण याला लागत नाही आहे. तर यामध्ये फसू नका तुम्ही. EG1च्या साईडवरून मायक्रो USB मागवू नका. जर तुमच्याकडे EG1 प्लस ॲक्शन कॅमेरा असेल तर, जर EG1 ॲक्शन कॅमेरा असेल ना तर त्याला ती जॅक लागेल. जर EG1 प्लस तुमच्याकडे असेल तर त्याला जॅक लागणार नाही. तर त्यासाठी एक मी जुगाड काढलेला आहे. बघू शकता हा वायरलेस माईक मी मागवलेला होता आपल्या आयफोनसाठी व्हॉइस रेकॉर्ड करायला. तर याचा उपयोग असा आहे की आपण हा जो माईक आहे तो हेल्मेटमध्ये टाकून आणि हा माईक आपल्या मोबाईलमध्ये अटॅच करायचा. मोबाईलमध्ये अटॅच केला की आपण रेकॉर्डिंग चालू करायची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केली की एडिट करताना आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करतो ॲपमध्ये तेव्हा आपण व्हॉइस आणि व्हिडिओ एकत्र करून ती व्हिडिओ एडिट करून आपल्या टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या व्हॉइस क्वालिटी जी आपली व्हॉइस क्वालिटी आहे ती आपली बेटर राहील. आणि आपण याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायची आणि याच्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड करायचा. तर आपल्याला बघा तुमच्यावर आहे. एक चांगला माईक घ्या ज्याच्यामध्ये वायरलेस माईक ज्याच्यामध्ये नॉईज रिडक्शन कमी असेल असा माईक घ्या. हेल्मेटमध्ये माउंट करा आणि हेल्मेटमध्ये माउंट केल्यानंतर जी आपली जी C टाईप किंवा आयफोनची जी पिन असते त्यामध्ये मोबाईलमध्ये अटॅच करा आणि व्हॉइस रेकॉर्ड करा. आणि एडिटिंगच्या टायमाला व्हॉइस आणि व्हिडिओ दोन्ही एकत्र करून व्हिडिओ शेअर करा. तर हाच आहे आपला जुगाड. तर बघली बाईक बघू शकता आणि हा आहे समृद्धी महामार्ग बघू शकता. आणि आजचा क्लायमेट खूप मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर आपली बाईक खूप आखलेली आहे त्यामुळे फोटोज वगैरे काढू नाही शकत. आता डायरेक्ट दसरा येईल त्यालाच आपण बाईक वॉश करूयात. तर चला आपण निघूयात.
व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आपल्याला जे इझी1 प्लस ॲक्शन कॅमेरा आहे त्यामध्ये कुठलाही एक्सटर्नल माईक सपोर्ट करत नाही. तर आपल्याला असं काही जुगाड करावा लागतो. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्ही चांगल्यातला चांगला माईक घेऊन नॉईज रिडक्शनवाला माईक घेऊन तुम्ही अशी व्हिडिओ शूट करू शकता आणि व्हॉईस रेकॉर्ड करू शकता. तुम्हाला सॅम्पलसाठी मी दाखवलं आहे. तर आपण पण आता एक चांगला माईक मागवणार आहे, वायरलेस माईक व्हॉईस रेकॉर्डसाठी, आणि व्हिडिओ आपली इझी1 प्लसनेच शूट होईल. तर चला, व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.